नमस्कार. आस्वाद म्हणांच्यामध्ये सर्व खवय्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. चला मग मार्केटमध्ये आलेले आपले हिरवेगार आणि मस्त असे गोडसर अशा मटारची आपण आलू मटारची सब्जी बनवूया. चला मग लवकर बघूया कशी बनवायची ती. इथे मी 3 पळी एवढं तेल घेतलेलं आहे. तेल मी एक्स्ट्रा घेतलं आहे. तसं आपण नॉर्मली 2 चमचा यूज करतो, बट मी इथे 3 घेतलेलं आहे कारण आपले जे बटाटे आहेत तर ते आपण कच्चे फक्त त्याचं जे साल आहे ते काढून घेतलेलं आहे आणि कच्चेच बटाटे आपण परतून घेणार. हे परतल्यामुळं काय होतं, आपले जेव्हा बटाटे आपण भाजी बनवतो तर त्यावेळेस ते बटाटे त्यामध्ये विरघळत नाहीत शिजल्यानंतर, तर ते अख्खे तसेच राहतात आणि एक त्याची जी टेस्ट असते ती टेस्ट खूप छान येते म्हणून. तर इथे मी फक्त नॉर्मली ते शिजवून घेते. हे परतवून घेतल्यानंतर आपण ह्याला साईडला काढून घेणार आहे. हे व्यवस्थित म्हणजे 80% शिजवून घ्यायचं, पूर्ण शिजवून नाही घ्यायचं कारण बाकीचे आपण आपल्या ग्रेव्हीमध्ये थोडेफार शिजवणार जेणेकरून ग्रेव्हीचा अर्क त्याच्यामध्ये उतरला पाहिजे म्हणून. तर 60 ते 80% इथे शिजवून घेतोय आपण. त्याच सेम कढईमध्येच मी भाजी बनवून सुरुवातीला इथे 1 चमचा एवढे आपण जिरे घालतोय. त्यानंतर आपले जे काही आपल्याला गरम मसाला आवडत असेल तर त्याच्यामध्ये तेजपत्ता, छोटी विलायची आणि दालचिनी मी हे इथं टाकलेलं आहे. त्याचबरोबर बारीक कापलेला कांदा आहे. 1 कप एवढा मी कांदा घेतला होता, म्हणजे 1 बाउल 1 वाटी एवढा. तो मी व्यवस्थित परतवून घेते म्हणजे एकजीव झाले पाहिजे सगळे मसाले इथपर्यंत आपण ते परतवून घेणार आहे. आणि त्यानंतर आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे. 1 चमचा एवढी आलं लसूणची पेस्ट मी इथे टाकलेली आहे. ती सुद्धा व्यवस्थित आपण सोनेरी रंग होईपर्यंत व्यवस्थित परतून घेणार आहे जेणेकरून आलं लसूणची पेस्ट आपली व्यवस्थित मिक्स होईल. त्यानंतर 1 ते 2 असे मोठे किंवा तुम्ही 2 जर वापरत असाल टोमॅटो तर तुम्ही ते 2 मीडियम आकाराचे इथे बारीक करून मिक्सरला वाटून घेतलेले टोमॅटो इथे ॲड करू शकता. ते सुद्धा तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेणार आहे. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे टेक्स्चर व्यवस्थित आलेलं आहे त्याला. त्यानंतर आपण मसाले ॲड करणार आहे, जसं की अर्धा चमचा एवढी हळद टाकलेली आहे, 1 चमचा कांदा लसूण टाकलेला आहे मसाला. तुम्हाला जे मसाले आवडतात किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही टाकू शकता. इथे 1 चमचा एवढी मी लाल तिखट टाकून घेतलं आहे. त्याचबरोबर 2 चमचे एवढी धना पावडर टाकलेली आहे. गरम मसाला टाकला आहे मी 1 चमचा एवढा आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आपण. एकजीव करून घ्यायचं आणि ते व्यवस्थित परतवून घ्यायचं जेणेकरून कोणत्याही मसाल्याचा कच्चापणा नाही राहायला पाहिजे याच्यासाठी. ते व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे जेणेकरून त्याला एक व्यवस्थित घट्टपणा आला पाहिजे, थोडासा ग्रेव्हीला दाटसरपणा यावा यासाठी आणि आपले मसाले चांगले परतवून निघतील याच्यासाठी. तर एकदम थोडंसं मी पाणी ॲड करते आहे, म्हणजे अर्धा फुलपात्र एवढं मी पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, याला तेल सुटेपर्यंत चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं. तुमचा मसाला तुम्ही जेवढा चांगला परताल तेवढा त्याला जी तरी आहे ती चांगली येते किंवा ग्रेव्हीसुद्धा खूप टेस्टी लागते. त्यानंतर मी इथे हिरवे वाटाणे वापरलेले आहेत, जे की ताजे मटार आहेत. ते मी इथे वापरलेत स्वच्छ धुवून आणि त्यानंतर ते पण व्यवस्थित आपण परतवून घेणार आहे. त्यानंतर 1 चमचा एवढं मीठ टाकलं किंवा चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता. आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं, व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जे आपले तळलेले बटाटे आहेत ते बटाटे आपण इथं ॲड करणार आहे. ते सुद्धा एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळं एकजीव झाल्यानंतर आपण जे उरलेलं पाणी होतं, म्हणजे 1 ग्लासमधलं अर्धं पाणी आपण आधी ॲड केलं होतं आपले मसाले परतण्यासाठी आणि त्यानंतर आपण आत्ता अर्धा ग्लास एवढं पाणी घालणार आहे. म्हणजेच आपण 2 फुलपात्रे ते 1 ग्लास एवढं पाणी इथे वापरलेलं आहे. तुम्ही तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही यूज करू शकता, जसं की तुम्हाला घट्टपणा हवा किंवा पातळ भाजी हवी असेल त्या पद्धतीने. पण ही भाजी जेव्हा आपण पुरीसोबत खाणार असेल तर थोडीशी घट्ट असेल तर ती जास्त टेस्टी लागते. त्याचबरोबर इथे आपण कोथिंबीर ॲड करणार आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती ॲड करणार आहे आवडीनुसार. ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ह्या भाजीला मुख्यतः तर झाकून ठेवण्याची गरज नसते. जर तुम्हाला वाटत असेल की लवकरात लवकर शिजावं किंवा आपली भाजी लवकर आटपावी तर तुम्ही झाकण ठेवू शकता. अदरवाईज ह्याच्यावरती झाकण ठेवण्याची गरज नाही आहे. मंद गॅसवरती तुम्ही व्यवस्थित त्याचं घट्टपणा होईपर्यंत ठेवू शकता.
बघू शकता तुम्ही त्याला व्यवस्थित तरी किती छान आलेली आहे आणि त्याचबरोबर आपली जी भाजी आहे ती एकदम घट्ट झालेली आहे. 10 ते 15 मिनिटांमध्ये आपली भाजी रेडी होते. बघा भाजीचा दाटसरपणा आणि भाजी एकदम टेस्टी लागते. नक्की बनवून बघा आणि आपला चॅनल जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आपला जो चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.